हे ट्रेनिंग सेंटर होतं। हा एक नवा व्हिडिओ यामध्ये समोर आलेला आहे। पाकिस्तानमधल्या दहशतवादी तळांवर भारतानं जो एअर स्ट्राईक केला त्याची ही शाळा पुढील सूचनेपर्यंत बंद करण्यात आल्या आहेत। तर भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडकी भरलेली आहे। लाहोर सियालकोट विमानतळ बंद करण्यात आलीच, इस्लामाबादमधील शाळा सुद्धा पुढील सूचनेपर्यंत बंद करण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारने घेतलाय। भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये अंतर्गत चांगलीच घबराट आहे। अगदी मंत्री सुद्धा हल्ले केले तर आम्ही प्रत्युत्तर देऊ असं म्हणतायत। कुठेतरी एक भीती पाकिस्तानला बसलेली आहे, पाकिस्तानला धडकी भरलेली आहे आणि त्यामुळेच आता इस्लामाबादमधील शाळा पुढील सूचनेपर्यंत बंद ठेवण्यात आलेल्या आहेत। पाकिस्तानची राजधानी असलेल्या इस्लामाबादमधल्या शाळा आता पुढच्या सूचनेपर्यंत बंद ठेवण्यात आलेल्या आहेत। भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानला पुन्हा एकदा एअर स्ट्राईकची भीती। जम्मू आणि काश्मीरचे सीएम ओमर अब्दुल्ला यांच्याकडून आढावा बैठक घेण्यात आलेली आहे। अब्दुल्ला यांनी नियंत्रण रेषेवरील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आहे। जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आढावा बैठक घेतलेली आहे। नियंत्रण रेषेवर सातत्याने पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जातं। या संपूर्ण पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेचा आढावा ओमर अब्दुल्ला यांनी घेतलाय। तर ओमर अब्दुल्ला यांच्याकडून या सगळ्याचा आढावा घेतला जात आहे। तसंच सीमेवरील पाकिस्तानकडून वारंवार सीमारेषेवर गोळीबार केला जातो त्याचाही आढावा ओमर अब्दुल्ला यांच्याकडून घेतला जातोय। भारतानं पाकिस्तानवर केलेल्या या हवाई हल्ल्यानंतर दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाल्यानंतर आता त्यावर काही प्रतिक्रिया उमटत आहेत। अब्दुल्ला यांनी तातडीनं नियंत्रण रेषेवरील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतलेला आहे। तर त्याचा हा एक फोटो आपल्यापर्यंत आलाय। नियंत्रण रेषेवर सध्या पाकिस्तानकडनं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे। भारताकडून देखील त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे। मात्र त्याचा आढावा ओमर अब्दुल्ला यांच्याकडनं घेण्यात आलेला आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी, ऑपरेशन सिंदूर संदर्भात भारतीय लष्कर पत्रकार परिषदेमध्ये हल्ल्यासंदर्भातला एक व्हिडिओ दाखवणार आहे। तर ऑपरेशन सिंदूर संदर्भातील दृश्य पत्रकार परिषदेत दाखवले जातील। पत्रकार परिषद ज्या ठिकाणी होणार आहे ते ठिकाण आपण पाहतोय। थोड्याच वेळात संयुक्त पत्रकार परिषद लष्कराची आणि परराष्ट्र मंत्रालयाची। भारतीय लष्कर पत्रकार परिषदेमध्ये हल्ल्यासंदर्भातला व्हिडिओ देखील दाखवणार आहे। ऑपरेशन सिंदूर संदर्भातील दृश्य पत्रकार परिषदेमध्ये दाखवली जातील। भारतीय लष्कर आणि परराष्ट्र मंत्रालय यांची ही संयुक्त पत्रकार परिषद असेल। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत जी काही कारवाई करण्यात आली, 9 ठिकाणी दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले, तर त्याची काही माहिती या पत्रकार परिषदेमध्ये दिली जाईल। एलओसी जवळील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी आता नेण्यात येत आहे। एलओसीवर सातत्यानं पाकिस्तानकडनं गोळीबार केला जातोय आणि त्यामुळे एलओसीवरील नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्यांना इतरत्र हलवलं जात आहे। तर एलओसी जवळ नागरिकांना आता सुरक्षित स्थळी नेलं जात आहे। एलओसीवरच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठीच ही खबरदारी प्रशासनाकडून घेतली जाते। ऑपरेशन सिंदूर नंतर पुन्हा एकदा पाकिस्तान बिथरलेला आहे। शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जाऊ शकतं। जास्तीत जास्त गोळीबाराच्या घटना एलओसीवर पाकिस्तानकडून केल्या जाऊ शकतात। म्हणूनच तिथल्या नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेच आता त्यांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर केलं जात आहे। भारताच्या या एअर स्ट्राईक नंतर पाकिस्तानमध्ये थेट युद्धाची धमक नाही, मात्र एलओसीवर पाकिस्तानचा गोळीबार पहलगाम हल्ल्यापासून सुरूच आहे। पाकिस्तानमधून आताची आणखी एक मोठी बातमी आपण पाहूयात। लष्कर-ए तोयबाच्या 3 मोठ्या कमांडरचा खात्मा या एअर स्ट्राईक मध्ये झालेला आहे। मुदस्सीर, हाफिज, अब्दुल मलिक हे दोघेही मोठे कमांडर ठार झाल्याची माहिती आहे। तर मुरिदके इथे लष्करचा प्रशिक्षण सेंटर, तिथेच हल्ल्यात 3 कमांडर ठार झालेले आहे। मुदस्सीर, हाफिज, अब्दुल मलिक आणि आणखी एका कमांडरचा खात्मा झालेला आहे। 3 मोठ्या कमांडरचा खात्मा लष्कर-ए तोयबाच्या झालेला आहे। मुदस्सीर आणि हाफिज अब्दुल मलिक हे हाफिज सईद याच्यासाठी म्हणजे लष्कर-ए तोयबासाठी काम करत होते। 3 कमांडर या हल्ल्यामध्ये मारले गेलेले आहेत। मुरिदके या ठिकाणी जो एअर स्ट्राईक झाला त्याच्यामध्ये हे 3 कमांडर ठार झाल्याची माहिती मिळते। तर लष्कर-ए तोयबाचं हे ट्रेनिंग सेंटर होतं। हा एक नवा व्हिडिओ यामध्ये समोर आलेला आहे। पाकिस्तानमधल्या दहशतवादी तळांवर भारतानं जो एअर स्ट्राईक केला त्याची ही सिंदूरची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहोत। ऑपरेशन सिंदूरमध्ये पहिला, दुसरा, तिसरा हा मिसाईल हल्ला आपण या ठिकाणी पाहतो। मिसाईल अटॅक ज्या ठिकाणी झाला, 5वा मिसाईल अटॅक, 6वा मिसाईल अटॅक या ठिकाणी झालेला आहे। कुठली आंतरराष्ट्रीय बॉर्डर क्रॉस न करता मिसाईल अटॅक करत दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत।
तर ऑपरेशन सिंदूर जे भारतानं पाकिस्तानवर केलेलं आहे, पीओके आणि पंजाब प्रांतात हे टार्गेटेड हल्ले करण्यात आले. तेच टार्गेटेड हल्ले कशा प्रकारे झाले त्याचा हा नवा व्हिडिओ समोर आलेला आहे. एका पाठोपाठ एक मिसाईल डागण्यात आले. टार्गेटेड अत्यंत हा हल्ला होता. ऑपरेशन सिंदूर कशा प्रकारे राबवलं गेलं अगदी थोड्याच वेळात लष्कर सुद्धा याची माहिती पत्रकार परिषदेत देणार. ऑपरेशन सिंदूरमध्ये पीओके मधली 4 प्रमुख शहरं आणि पंजाब प्रांतामधली 4 प्रमुख शहरं यामध्ये निवडण्यात आलेली होती. त्यामध्ये मुझफ्फराबाद या ठिकाणी 2 मिसाईल अटॅक करण्यात आले. त्यानंतर कोटली, गुलपूर, बिंबर या ठिकाणी म्हणजे पीओके मध्ये हे हल्ले करण्यात आले. ती ही दृश्य पाहतो. हा एक नवा व्हिडिओ समोर आलेला आहे ऑपरेशन सिंदूरचा. कशा प्रकारे झालं ऑपरेशन सिंदूर हे आपण इथे पाहतो. तर पाकिस्तान पंजाब प्रांतामध्ये सियालकोट, चकमरू, मुरिदके आणि बहावलपूर या ठिकाणी हल्ला करण्यात आला आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत. पूर्ण रेकी करून या ठिकाणी दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत. काही कमांडरचा खात्मा करण्यात आलाय. 100हून अधिक अतिरेकी यामध्ये मारले गेल्याची देखील माहिती मिळते. तर कुठे कुठे हल्ले झाले आपण पाहतोय. 2 हल्ले मुझफ्फराबादमध्ये, 3रा बहावलपूरमध्ये, 4था कोटलीमध्ये, 5वा चकामरूमध्ये, 6वा गुलपूरमध्ये, 7वा भिंबरमध्ये, 8वा मुरिदकेमध्ये आणि 9वा सियालकोटमध्ये हा हल्ला झाला. 9 ठिकाणी टार्गेटेड हल्ले भारतीय लष्करानं केलेले आहेत. हे सगळ्यात मोठं ऑपरेशन पाकिस्तान विरोधात, पाकिस्तानमधल्या दहशतवाद्यांविरोधात. तर कुठे कुठे हल्ले करण्यात आले पुन्हा एकदा मॅपवर आपण ती ठिकाणं पाहतोय. मुझफ्फराबाद पीओकेची राजधानी, 2 ठिकाणी तिथे हल्ले झालेले आहेत. 3रा बहावलपूरमध्ये हल्ला झाला, 4था झाला कोटलीमध्ये, 5वा चकामरूमध्ये, 6वा गुलपूरमध्ये, 7वा भिंबरमध्ये, 8वा मुरिदकेमध्ये आणि 9वा सियालकोटमध्ये हल्ला झालेला आहे. हे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये आणि त्याचबरोबर पीओके मध्ये हा हल्ला करण्यात आलेला आहे आणि तिथे दहशतवादी तळ हे उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत. याआधी देखील भारतानं एअर स्ट्राईक केलेला होता. मात्र त्यावेळेला फक्त पीओके मध्ये ही कारवाई करण्यात आली होती. पंजाब प्रांतामध्ये मात्र ही कारवाई करण्यात आली नव्हती आणि जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबाची मुख्यालय ही पंजाब प्रांतामध्येच होती. त्याच ठिकाणी यावेळेला आपल्या